देशभरात सातत्याने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर आणि डॉग बाईटच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। देशात लहान मुले आणि वृद्धांना कुत्रे चावत आहेत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने गंभीर आजारी आणि मानवांसाठी धोकादायक ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मारण्यावर प्रशासनाने विचार करावा असे थेट निर्देश दिलेत। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेत सर्व राज्यांना फटकारलंय। कोर्टाच्या पूर्वीच्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने याकडे न्यायालयाची अवमानना म्हणून पाहिले जाईल असा सज्जड दमही राज्यांना दिलाय। सुनावणी दरम्यान न्यायालयाने देशभरातील डॉग बाईटच्या धक्कादायक आकडेवारीचा उल्लेख केला। राजस्थानमधील गंगानगर, सीकर, उदयपूर, भिलवाडा आणि तामिळनाडू या राज्यांमधून समोर आलेली आकडेवारी चिंताजनक असल्याचं कोर्टानं म्हटलंय। धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जानेवारी 2026 पासून आत्तापर्यंत तब्बल 31 डॉग बाईटच्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये विदेशी पर्यटकांनाही कुत्र्यांनी चावा घेतलाय। देशात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या संख्येवरही न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। हा प्रश्न सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणीय समतोलाचा आहे असे सांगत न्यायालयाने कडक निर्देश जारी केले आहेत। जे भटके कुत्रे अत्यंत हिंस्त्र, धोकादायक झालेत आणि जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यांना मारण्याचा विचार केला जावा। सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ॲनिमल बर्थ कंट्रोल नियमांचं काटेकोर पालन करावे। जर राज्यांनी आधीच याचे पालन केले असते तर आज ही वेळ आलीच नसती। भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी प्रत्येक शहरात विशेष केंद्रे असावेत, तसेच तेथील कर्मचाऱ्यांना योग्य ट्रेनिंग दिले जावे। सर्व सरकारी रुग्णालय आणि केंद्रांमध्ये अँटी रेबीज वॅक्सीन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे बंधनकारक आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हायवेवरून भटक्या जनावरांना हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावेत। जे अधिकारी कोर्टाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांवर कारवाई करत आहेत त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्यात, तसेच सर्व सार्वजनिक परिसरांमधून भटक्या कुत्र्यांना बाहेर ठेवण्याचा जुना आदेश कायम ठेवलाय। कोर्टाने सध्या तरी या प्रकरणाची सुनावणी बंद केली आहे, परंतु 17 नोव्हेंबर 2026 रोजी न्यायालय प्रत्येक राज्याचा कंप्लायन्स रिपोर्ट स्वतः तपासणार आहे। यामुळे आता प्रत्येक राज्य सरकारला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।